मोहम आणि कोण कोण आहे? आपण सुरुवात करूया आजच्या अध्यायाला. आजचा आपला 16वा अध्याय आहे. तर ह्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरुवंदना करूया आणि मग आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिते. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभू की जय हो. श्री श्रीला प्रभुपाद की जय हो. आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आजच्या 16व्या अध्यायाची सुरुवात आपण करण्यापूर्वी थोडीशी 15व्या अध्यायाची आपण उजळणी पण करायची. तर 16व्या अध्यायाचं आपलं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. तर ह्याचा अर्थ काय होतो? तर दैवी गुण आणि आसुरी गुण, तर हे कोणते आहेत आणि मग हे कसे निर्माण होतात आणि मग ह्याच्यामुळं कशा पद्धतीचे वेगवेगळे असुरांचे स्वभाव असतात किंवा दैवी गुण असतात, म्हणजे कशा पद्धतीचे असतात, मग हे सगळं आपण अभ्यासायचं आहे. आणि मग ह्यामधला कोणता गुण चांगला आहे की जेणेकरून आपण गोलोक वृंदावन जाऊ किंवा श्रीकृष्णांकडे परत जाऊ आणि ते लवकर जाऊ आणि शीघ्र गतीने जाऊ, तर हे सगळं अभ्यासणं, हे सगळं संपादन करणं म्हणजे संपद असं त्याला म्हटलं. तर संपद योग म्हणजे हे सगळं अभ्यासून मग आपण तसे प्रयत्न कसे करायचे हे समजून घेणं म्हणजे दैवासुर संपद योग असं म्हटलंय. म्हणजे श्रीकृष्णांशी आपण अशा पद्धतीनं हा अभ्यास करून जोडले जाणं. मग 15व्या अध्यायात आपण पाहिलं होतं की श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात सांगितलं होतं की मी कुठे आहे, तर मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. ते चित्रात पण दाखवले पहा की काय म्हटलं होतं त्यांनी की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, म्हणजे काय, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहे. आणि कसा उपस्थित आहे, तर परमात्मा स्वरूपात चतुर्भुज स्वरूपात उपस्थित आहे. आणि मी प्रत्येकाला वृत्ती ज्ञान जे काही आहे आवश्यक त्यांचं कर्म करण्यासाठीच ते सगळं देतो. आणि जे मनुष्य जन्मात जेव्हा जन्म घेऊन आपण येतो किंवा इतर इतर योनीमध्ये, तेव्हा सुद्धा प्रत्येकाला जे काही स्मृती किंवा ज्ञान असतं ते कर्म करण्याविषयीचं हे कोण देतात? श्रीकृष्ण देतात. आणि मग मागच्या जन्मातलं आपल्याला काही आठवत नाही, म्हणजे विस्मृतीमध्ये असतो आपण, तर हे कोणामुळे असतं, तर ते देखील श्रीकृष्णांच्यामुळे असतं. हे आपण समजून घेतलं. मग हे सर्व हे सर्व वेदांमध्ये जाणण्याजोगं मी आहे. म्हणजे काय की सर्व वेदांमध्ये श्रीकृष्णांपर्यंत कसं पोचायचंय हे सगळं ज्ञान आहे दिलेलं वेदांमध्ये. आणि वेदांचा अभ्यास करायचा म्हणजे काय, तर श्रीकृष्णांच्या पर्यंत कसं पोचायचं, आपण गोलोक वृंदावनची प्राप्ती कशी करायची, श्रीकृष्णांची कृपा कशी संपादन करायची, मग ह्या सगळ्या ज्ञानाचा अभ्यास करून आपण गोलोक वृंदावन पर्यंत किंवा श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू शकतो, असं आपण अभ्यासलं. मग आता आपण पुढे बघू.
मग आपण पाहिलं होतं की आपण ह्या भौतिक जगामध्ये कसे असतो, तर ह्या भौतिक जगामध्ये आपण अगदी आध्यात्मिक जग असतं त्याच्या उलटे असतो. म्हणजे आपण काल उलट्या वृक्षाचं चित्र पाहिलं, वटवृक्षाचं. तर तसं असतं. म्हणजे काय की आपण भौतिक सृष्टीमध्ये ह्या आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी आणि आपल्या इच्छा, आकांक्षा ह्यासाठी सतत त्या पूर्ण करण्यासाठीच आपला प्रत्येक आपल्या इंद्रियांचा किंवा सगळ्या आपल्याला देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करत असतो. म्हणजे काय, की आपण ह्या भौतिक सृष्टीमध्ये इतके गुंतून गेलेलो असतो, की आपलं श्रीकृष्णाशी आपलं खरं नातंच विसरतो. आणि मग काय होतं, की हे 5 घोडे म्हणजे इंद्रिय आहेत आपली, ही भरधाव वेगाने धावायला लागतात. आणि काय होतं, की त्यामुळे त्याचं जे लगाम आहे किंवा दोर आहे, म्हणजे मनाचं त्याच्यावर नियंत्रण असतं, त्याचं पण नियंत्रण सुटतं. आणि त्यामुळे बुद्धीचा गोंधळ होतो आणि आपला रथ चुकीच्या दिशेला भरकटतो. म्हणजे आपण दुःखी होतो. आपल्याला वेगवेगळ्या ह्या भौतिक जगातल्या सुख-दुःखांना सामोरं जायला लागतं. मग ह्यासाठी आपण काय करायचं? श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. ह्यानी काय होणार? आपली बुद्धी बलवान होणार, बुद्धीचं पोषण होणार. भगवद्गीता किंवा भागवतम सारखे पवित्र ग्रंथ अभ्यासायचे, साधूंचा संग करायचा, सत्संगामध्ये जायचं, म्हणजे जिथे कृष्णांचे विचार, कृष्णांची शिकवण, कृष्णांनी सांगितलेले उपदेश अभ्यासले जातात, अशा ठिकाणी आपण जायचं. त्यानंतर भक्तिमय वेगवेगळ्या सेवा नवविधा भक्तीद्वारे आपण करायचा प्रयत्न करायचा. मग हे जेव्हा करू तेव्हा आपल्या बुद्धीचं पोषण होणार आणि बुद्धी जेव्हा बलवान होईल मन आणि इंद्रियांपेक्षा, तेव्हा ती अनुशासन करेल आपल्या मनाला आणि इंद्रियांना. आणि त्यामुळे काय होईल, आपला जो आत्मा आहे की ज्याला ज्ञान मिळवून कुठं जायचंय, तर गोलोक वृंदावन जायचंय, आपल्या मूळ शाश्वत घरी जायचंय, श्रीकृष्णांकडे जायचंय. तर त्याचा प्रवास कसा होईल? शांतिमय सुखमय होईल. म्हणजेच काय, आपण लवकरात लवकर आपल्या मूळ घरी, आपल्या भगवत धामी आपण श्रीकृष्णांकडे पोहोचू. आता आपण पुढे बघूया. हा, इथे आपण प्रकृतीचे 3 गुण अभ्यासले होते. मग इथं आपण समजून घेतलं होतं की सत्वगुणामध्ये कसे असतात कृती, तर सगळ्यात सकारात्मक असतात, ते शुद्ध भक्त असतात, सगळ्यात चांगल्या कृती करतात. आणि रजोगुणातले लोक कसे असतात, तर ते सगळ्या कामना आणि इच्छा यांनी ग्रासलेले असतात, त्यांना तीव्र इच्छा असतात, लोभ असतो आणि त्यांच्या कृती जरी नियंत्रित असल्या तरी ते प्रत्येक फळाची अपेक्षा करतात. आणि मिश्रित असतात त्यांच्या कृती. काही मध्ये त्यांच्या इच्छा असतात, तर काही कर्म ती भगवंताला अर्पण करतात. म्हणजे काही ठिकाणी ते देणगी देतात, काही हॉस्पिटल्सना देणगी देतात, काही मंदिरांना, अशी ती कर्म करतात. आणि म्हणून काय होतं, की त्यांच्या इच्छा आणि ज्या वासना आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी सतत कार्यरत राहतात आणि कष्ट घेत राहतात. आणि त्यामुळे काय होतं, ते मनुष्य जन्मात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात. आणि तमोगुणाचं आपण काय बघितलं, की ते अशुद्ध असतात. त्यांच्या म्हणजे कसं, की त्यांचं मन ही मनावर पण नियंत्रण नसतं. त्यांच्या कृती सगळ्या राक्षसी असतात. म्हणजे काय, की मांसाहार करतात, व्यसनांच्या अधीन असतात, आळशी असतात, भरपूर झोपतात. आणि त्यामुळे सगळं शरीराची काळजी घेत नाहीत. मनाची स्वच्छता म्हणजे त्यांचा शास्त्रावर, देवावर विश्वास नसतो. आणि ते कुठल्याही विधी नियम शास्त्रांचे पाळत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं पतन होतं. म्हणजे ते खालच्या योनीत ढकलले जातात, त्यांना पशुजन्म येऊ शकतो, किंवा ते नरकात ढकलले जातात. मग असे 3 गुणामध्ये आपण प्रकृतीच्या बांधलेलं असतो, हे आपण बघितलं होतं. आता आपण पुढे जाऊ. हा, मग आपण काय करायचा प्रयत्न, तर आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे काय, की आधी आपण सत्वगुणामध्ये येण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, की जो सत्वगुणी मुलगा असेल तो काय करेल, तर तो पवित्र नामाचा जप करेल, पहाटे उठेल तो ब्रह्ममुहूर्तावर आणि अभ्यास करेल ना, थोडासा जॉब करेल. मग आपल्या दिवसभराच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करेल. आणि मग आपला अभ्यास आणि सगळ्या कृती करता करता ती सगळी कर्म प्रत्येक वेळी श्रीकृष्णांना अर्पण करेल, त्यांना प्रार्थना करेल. नवविधा भक्ती आपण अभ्यासली, 9 प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे भक्तिमय सेवा करू शकतो, असे प्रयत्न करेल. आणि काय करेल, आपल्या कुटुंबासोबत बसून तो संकीर्तन करेल, भजन करेल. अशा पद्धतीने तो आपली प्रत्येक कृती श्रीकृष्णांच्या आनंदासाठी अर्पण करेल. आणि मग हळूहळू तो शुद्ध सत्वगुणात जातो आणि मग श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनतो. आणि मग त्याला
गोलोक वृंदावन किंवा भगवत धामाची प्राप्ती होते. मग हे आपण ह्यातून शिकून घ्यायचं. आपण असे प्रयत्न करायचे, आपण चांगल्या कृती करायच्या, शुद्ध कृती करायच्या, सात्विक कृती करायच्या, इतरांना मदत होईल अशा कृती करायच्या. आणि प्रत्येक वेळी आपण भाव काय ठेवायचा, तर मी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करेन, श्रीकृष्णांची सेवा म्हणून करेन. आणि जेव्हा आपण असा भाव ठेवतो, असे प्रयत्न करतो, तेव्हा मग श्रीकृष्णच आपल्याला ज्ञान देत जातात. आपण अभ्यासलंय, श्रीकृष्णांनी सांगितलंय आपल्याला की अशा भक्तांना मी जे शुद्ध भक्त होण्याचे प्रयत्न करतात त्यांना मग मी ज्ञान देतो आणि त्यांच्या आयुष्यातला अज्ञानरूपी अंधकार मी पूर्ण घालवून टाकतो. आणि अशा पद्धतीने त्यांना मी आत्म्याचं ज्ञान देऊन त्यांच्याकडून भक्तिमय प्रेममय सेवा करून घेऊन माझ्या भगवत धामी त्यांना मी बोलावून घेतो. म्हणजेच काय, भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होते, गोलोक वृंदावनाची आपल्याला प्राप्ती होते. आता आपण पुढे बघू. हा, मग आपल्याला हे जे जन्म मृत्यू आपण ह्या चक्रात अडकतो, आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये येतो, भौतिक सृष्टीमध्ये. तर इथे काय होतं, आपण सगळ्या इंद्रियांच्या विषयामध्ये अडकतो आणि मग अशा वेगवेगळ्या कृती करतच असतो. मग जर आपल्याला लवकर श्रीकृष्णांच्या पर्यंत पोहोचायचं आहे, तर मग आपण काय करायला पाहिजे, तर सगळ्या दैवी कृती म्हणजे काय की सगळ्या दैवी प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या म्हणजे सगळ्या सत्वगुणी कृती करायला पाहिजे. आणि आपल्याला दैवी कृती कुठल्या आणि मग आसुरी वृत्ती कुठल्या आपल्याला समजायला हवं ना. मग हे सगळं आपण आज अभ्यास आहोत की हा जो आहे दैव असुर संपद विभाग योग हा अध्यायामध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे काय, दैवी आणि आसुरी स्वभाव. मग आता दैवी स्वभाव म्हणजे काय, तर आपण हे समजून घेऊया. किंवा दैवी प्रकृती म्हटलंय त्याला श्रीकृष्णांनी अर्जुनांना समजावून सांगताना. तर याचा अर्थ काय होतो की आपल्याला मोक्षाच्या म्हणजे मुक्तीच्या मार्गावर म्हणजेच काय, आपल्याला गोलोक वृंदावन श्रीकृष्णांच्या कडे किंवा भगवत धामाकडे लवकर पोचायचंय. आपल्याला बिलकुल या जन्मृत्यूच्या बंधनात अडकायचं नाहीये आणि आपल्याला इकडे नकोच आहे नंतर पुन्हा जन्म. मग आपण काय करायला लागेल, तर आपली सगळ्या कृती आहेत ह्या द्विकृती म्हणजे काय, तर सत्वगुणी कृती करायला लागतील. मग काय होईल, त्यामुळं आपली जी वाटचाल आहे ती कुठे होणार, शुद्ध सत्वगुणाकडे होणार. आणि मग अशा ज्या शुद्ध सत्वगुणात स्थित राहून आपण कृती करतो, ह्याला दैवी प्रकृती किंवा दैवी गुण असं म्हटलंय. आणि जे आसुरी असतात म्हणजेच काय, की ह्याच्या विरुद्ध ही चुकीच्या कृती, वाईट कृती, की त्यांना अज्ञान असतं सगळं आणि त्यांचा श्रीकृष्णावर विश्वास नसतो, श्रद्धा नसते किंवा ते शरण जात नाहीत. आणि मग त्यांच्या हातून त्या चुकीच्या कृती होतात किंवा शास्त्रांनी जे सांगितलेले आहेत किंवा जे ज्ञान दिले शास्त्रामध्ये ते त्यांना माहिती असेल तरी पण ते त्या कृती किंवा त्या ज्ञानाचा उपयोगही करू शकत नाहीत. मग असे कधीच श्रीकृष्णांच्या जवळ पोहोचत नाहीत. मग त्यांना असुर असं म्हटलंय. मग आपण इथे बघूया या चित्रामध्ये की श्रीकृष्णांना जेव्हा त्यांनी मनुष्य अवतारामध्ये वेगवेगळ्या लीला करण्यासाठी पृथ्वीवर मनुष्य अवतार घेतला, त्यावेळेला तिथे त्यांचा वध करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांच्याशी लढण्यासाठी वेगवेगळे असुर आले. मग ते हे चित्रात दाखवले सगळे. मग इथे दाखवले पुतना म्हणून होती राक्षसी. मग तिने काय केलं, आपल्या दुधातून सगळ्या लहान बाळांना विष पाजायला सुरुवात केली. म्हणजे श्रीकृष्णाला पण मारून टाकता येईल. मग दुसरं इकडे चित्र दाखवलंय की एक अघासुर म्हणून राक्षस होता. म्हणजे मोठा असा साप दाखवलाय पहा, त्याच्या जबड्यातच सगळे गोपी जाऊ लागले. त्यांना वाटलं ही मोठी गुहाच आहे. आणखी मग इकडे कंसाला पण मारताना दाखवलंय. कालियाचं मर्दन करताना म्हणजे त्याला यमुनेच्या डोहात उडी टाकून श्रीकृष्णांनी त्याला मारताना आपण बघतोय चित्रात. मग इकडे जी बैलगाडी दिसते ना, त्याला शक्टासूर म्हणायचं. म्हणजे तो त्या गाडी आणि त्या म्हणजे बैलगाडीच्या स्वरूपात तो आला. किंवा ऋणावत म्हणून एक राक्षस होऊन गेला.
तर तो कोण होता, तर त्याने सोसाट्याचा वारा आणला बघा. इकडे सगळे झाडं वगैरे उन्मळून पडलेली आणि ते श्रीकृष्णाला पण असं आपल्या वाऱ्यासोबत घेऊन जाऊन असं त्याला मारण्याचा इकडे अ, वत्सरू म्हणून आहे, वासराच्या स्वरूपात आला असतात, छोट्या वासराच्या स्वरूपात तो राक्षस आला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राक्षसांनी काय केलं, तर येऊन त्याला लढण्याचा श्रीकृष्णाशी आणि त्याला मारण्याचे प्रयत्न केले. मग हे कोण होते, तर हे श्रीकृष्णांचे भक्तच होते, पण त्यांच्या हातून पापकर्म झालेलं होतं, असे ते होते. आणि मग श्रीकृष्णांशी लढून मग त्यांचा उद्धार झाला. म्हणजेच काय, की श्रीकृष्णांच्या आनंदासाठी लढण्यासाठी ते आले. म्हणजे आपण म्हटलं की द एन्जॉयर किंवा परमभोक्ता म्हणजे सगळ्यांचा आनंद घेणारे कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. मग अशा पद्धतीने ते श्रीकृष्णांसाठी लढण्यासाठी आले आणि मग श्रीकृष्णांशी लढून ते मुक्त झाले किंवा त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. मग अशा प्रकारे देव जेव्हा पृथ्वी लोकात येतात त्यावेळेला ते मनुष्य रूपात येतात आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकांचा ते आपल्या असाधारण लीलांच्या माध्यमातून काय करतात, तर उद्धार करतात, त्यांच्यावर कृपा करतात, त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करतात आणि त्यांच्यावर असीम असं प्रेम करतात. मग हे आपण सगळं वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अभ्यासलं. आता आपण पुढे जाऊ. हा, मग आपण उजळणीचा भाग म्हणून काय करूया, तर आपण कृष्णांकडे परत कसे जाऊ शकतो, गोलोक वृंदावनची कशी प्राप्ती करू शकतो, तर आपण काय करायचं, प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायचं, कृष्णांच्या आनंदासाठी करायचं. आणखी काय करायचं, आपण शुद्ध सत्वगुणामध्ये किंवा सत्वगुणी कृती करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीचं फळ श्रीकृष्णांना अर्पण करायचं आणि श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवा करायच्या, त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा, श्रीकृष्णांचा सतत संग करायचा, त्यांच्या नामाचा जप करून. आणि अशा प्रकारे आपण लवकरात लवकर गोलोक वृंदावनची प्राप्ती करू शकतो. आता आपण पुढे जाऊ. हा, मग इथे काय सांगितलंय, की आता वेगवेगळे जे दैवी गुण आहेत किंवा त्याला पारलौकिक किंवा त्याला काय म्हणायचं, आध्यात्मिक गुण, म्हणजे जे आपण आध्यात्मिक गुण आत्मसात करायचे आहेत, तर ते कोणते आहेत, तर दिव्य प्रकृती म्हणजेच त्याला अध्यात्म जे दिव्य ज्ञान किंवा दिव्य हा शब्द जो वापरलाय ना, तो म्हणजे आध्यात्मिक असा त्याचा अर्थ आपण घेऊया सोप्या भाषेत. म्हणजे आध्यात्मिक जे गुण आहेत, म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आवश्यक असणारे असे जे सत्वगुण किंवा चांगले गुण आहेत, की ज्यामुळं आपल्या सगळ्या कृती आध्यात्मिक होतील, म्हणजेच आध्यात्मिक कृतीला पूरक असलेले गुण, तर त्याला पारलौकिक गुण किंवा दिव्य प्रकृतीचे पारलौकिक गुण असं म्हटलंय. मग हे कुठले आहेत हे आपण समजून घेऊया. मग पहिला गुण कुठला आहे, की निडरता. आता निडरता म्हणजे काय, तर निर्भयपणा, म्हणजे बिलकुल भीती नाही वाटली पाहिजे. मग आपल्याला कसली भीती नाही वाटली पाहिजे हे आपण समजून घेऊ. तर आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण श्रीकृष्णांचे जीवात्मक अंश आहोत आणि आपण ज्या प्रत्येक कृती प्रत्येक कर्म करत असतो त्याचे साक्षी कोण असतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा स्वरूपात हृदयामध्ये उपस्थित असतात. मग आपल्याला भले जंगलात नेऊन सोडलं तरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यावर बिलकुल संकट कुठलं आलं तरी श्रीकृष्ण माझ्या सोबत असल्यामुळं मी कधीच घाबरता कामा नये किंवा मी बिलकुल काळजी करता कामा नये. तर श्रीकृष्ण परमात्मा सोबत परमात्मा रूपामध्ये माझ्या हृदयामध्ये उपस्थित आहेत आणि ते निश्चित माझी काळजी घेतील. हा संपूर्ण विश्वास, संपूर्ण श्रद्धा आपल्याला श्रीकृष्णांच्यावर असली पाहिजे. आणि अशा निर्भयतेने म्हणजे अशा निडरतेने आपण आपलं प्रत्येक कृती भौतिक जगामध्ये, आपण त्रिगुणामध्ये बद्ध आहोत, 3 गुणामध्ये भौतिक प्रकृतीच्या, तर त्यावेळेला प्रत्येक वेळी आपल्याला अडीअडचणी अशा येणार आहेत, संकट येणार आहेत, सुख येणार, दुःख येणार, अशी वेगवेगळी येणार. तेव्हा आपण कसं राहायचं, तर निडरतेने म्हणजे निर्भयतेने आणि श्रीकृष्णांनी आपल्या सतत सोबत आहेत हे लक्षात ठेवून आपण श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून राहायचं आणि आपण श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा देखील करायची. आता आध्यात्मिक ज्ञानाची लागवड, लागवड म्हणजे की सुरुवात, म्हणजे काय, की आध्यात्मिक ज्ञान आपण घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे काय, की लहान वयातच भक्त प्रल्हाद होते,
त्यांनी आईच्या गर्भातूनच नारद मुनींकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यांच्या माता कयाधू झोपलेल्या असायच्या तेव्हा नारद मुनी जे काही भजन संकीर्तन करायचे, तर ते सगळं ते ऐकायचे. गोष्टी, त्यांच्या लीला असं त्यांनी ऐकलं आणि त्यांनी लहान वयातच सुरुवात केली. मग आपण सुद्धा आता लहानच आहोत, पण आपण सुद्धा भक्त प्रल्हादांसारखी किंवा ध्रुव बाळासारखी त्यांनी कठोर तपस्या केली ध्रुव बाळाने. मग आपण असे प्रयत्न सुरू करायचे. म्हणजे काय करायचं, एक एक पाऊल टाकायचं आपण, आपल्याला ज्ञान आध्यात्मिक मिळावं म्हणून. आणि त्यामुळे काय होणार, आपलं सत्वगुण वाढीला लागणार आहे. म्हणजे यासाठी काय करायचं, आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप सुरू करायचा. मग आता आपण तिसरी कृती काय करायची, तर दान आणि पुण्य असं सांगितलंय. म्हणजे काय, की दान द्यायचं म्हणजे काय, तर सत्वगुणी आपण दान द्यायचं. तर ते सर्वश्रेष्ठ दान म्हटलंय. म्हणजे काय, की हे गृहस्थाश्रमात जेव्हा अर्थार्जन करतात म्हणजे पैसे मिळवतात, तर ते योग्य प्रामाणिक मार्गानेच मिळवायचे. आणि त्यातील काही भाग आपण कृष्ण सेवेसाठी, कृष्णांच्या भक्तिमय सेवेसाठी अर्पण करायचा. मग असं जे दान असतं निस्वार्थी हेतून देवासाठी दिलेलं, देवाच्या सेवेसाठी दिलेलं, श्रीकृष्णांच्या सेवेसाठी दिलेलं, तर हे जे दान आहे ह्याला सर्वश्रेष्ठ दान आणि हे सत्वगुणी दान असं म्हटलंय. रजोगुणी किंवा तमोगुणी जे दान असतं, मग ते सगळं म्हणजे त्यामागे इच्छा आकांक्षा ठेवून केलेलं दान असतं, हेतू ठेवून, म्हणून ते फारसं उपयोगाचं नाही असं श्रीकृष्णाने सांगितलंय. मग आता आपण पुढे काय बघायचं, की स्थिर आणि दृढ संकल्प पाहिजे आपला. म्हणजे काय, की आपण नेहमी दृढ विचारांनी राहिलं पाहिजे. याचा अर्थ काय, तर आपण नेहमी पक्का निश्चय आपल्या बुद्धीचा केला पाहिजे, की आपली इंद्रिय काय करणार आहेत, आपल्याला वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा देणार आहेत आणि ती धावतच राहणार त्या भौतिक जगातल्या प्रत्येक वस्तू मागे, इच्छे मागे. आपण आईस्क्रीमचं उदाहरण अभ्यासलं होतं, हो की नाही, मनाचा अभ्यास करताना. तर तसं होणार आपल्या आपलं प्रत्येक इंद्रियांचं. मग त्यावेळेला आपण काय करायचं, दृढ निश्चय करायचा, की जे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, म्हणजे आपण सत्वगुणात जाण्यासाठी किंवा आपल्या भक्तीसाठी जे योग्य कर्म आहे तितकंच तेवढंच करायचं. आणि जे आवश्यक नाहीये ते आपण काय करायचं, पक्का निश्चय करून त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. म्हणजेच काय, की आपल्याला आता जर आपल्याला भक्ती मार्गामध्ये जायचंय, श्रीकृष्णांची भक्तियुक्त प्रेममय सेवा करायची आहे, प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायचंय, तर आपण काय करू, आपल्या मनांना आणि इंद्रियांना श्रीकृष्णांच्या विचारामध्ये, श्रीकृष्णांच्या गोष्टीमध्ये, कथामध्ये गुंतवून ठेवू. आणि आपल्या मनात जर टीव्हीवरचे वेगवेगळे हॉरर मूवी बघण्याचे विचार आले, आपल्या मनात वेगवेगळ्या मोबाईलवरती गेम खेळत बसण्याचे विचार आले, तर ह्या कशा कृती होतील, तर ह्यातून आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. आणि उलट आपलं पतनच होईल. ह्या सगळ्यामधून जी स्पंदनं येतात ते अत्यंत वाईट असतात. मग त्यामुळे काय होईल, की आपल्या सत्वगुणामध्ये ऱ्हास होईल. म्हणजेच काय होईल, की आपल्या मनात तेच विचार सारखे चालू होतील आणि आपण श्रीकृष्णांना विसरून जाऊ. आणि मग काय होईल, आपलं कर्म आहे ते भक्तियुक्त होणार नाही, इंद्रिय तृप्तीसाठी होणार, आपला वेळ वाया जाणार. म्हणजे आपण काय होऊ, श्रीकृष्णांपासून दूर जाऊ. मग आपल्याला प्रयत्न काय करायचे, श्रीकृष्णांच्या जवळ जायचं. मग त्यासाठी काय करायला लागेल, आपलं प्रत्येक इंद्रिय आहे त्याची पक्का निश्चय करून आपण श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेम सेवेमध्ये कसं अर्पण होईल. म्हणजे असा जेव्हा विचार करू आपण, तेव्हा आपण या दैवी गुणांमध्ये अग्रेसर होऊ. म्हणजे आपल्या आध्यात्मिक मार्गावरती पुढे पुढे पावले टाकत राहू. मग इथे आपण जिव्हा आणि आपलं तोंड ह्याचं उदाहरण दिलंय. तर काय, की आपली जी जीभ असते त्याने आपण बोलतो आणि आपल्या वाणीने आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टींची म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपण मुखाने खातो. तर मग वाणीने जे आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलतो, तर त्याच्यावर आपण जेवढ्या आवश्यक आहेत त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आपण काय करू शकतो, पवित्र नामाचा जप संकीर्तन करू शकतो, भजन गाऊ शकतो. मग उगाचच पिक्चर मधली आपण गाणी म्हणत बसलो तर आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू का, तर नाही पोहोचणार आपण. मग असे आपण प्रयत्न करायचे. आणि आपण मुखाने काय करायचं, तर भगवंतांना अर्पण केलेला भोग प्रसाद खायचा. त्यामुळं काय होतं, की आपल्या बुद्धीची शुद्धी होते, आपण हळूहळू शुद्ध भक्त बनत जातो. मग नंतर काय, आत्मसंयम म्हणजे काय, आपला जो
आपला जो संयम आहे म्हणजे आपलं नियंत्रण आहे इंद्रियांवरचं, ते आपण योग्य प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, की जे पूरक आहे आपल्या ह्या सगळ्या आपल्या भक्तियुक्त कर्मांसाठी. म्हणजे काय करायचं, तर आपलं असं होतं पहा, की जॉब करायला लागलं की मनात विचार येतो होमवर्क करू का? होमवर्क करायला लागलं की वाटतं आपण आता खेळायला जाऊया का? आणि खेळायला गेलो की काय वाटतं आपल्याला आता, की आता मूव्ही बघितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे काय आपलं मन भरकटत राहतं. मग ह्यासाठी आपण काय करायचं, बुद्धी बलवान करायची. आणि बुद्धी कुठे आपण ठेवायची, तर श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर बुद्धी स्थिर ठेवायची. त्यांचं स्मरण चिंतन करायचं, त्यांच्या पवित्र नामाचा जप करायचा. म्हणजे काय होणार, आपली मन आणि इंद्रिय आहेत ही सगळी श्रीकृष्णांच्या विचारांमध्ये, त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये, त्यांच्या आनंदासाठी रममाण होतील. त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहतील. आणि मग त्यामुळे काय होईल, आपोआपच आपल्या वर आपला संयम राहील. मग आपण अत्यंत साधेपणाने, स्वच्छपणाने अशा कृती करायच्या, शुद्ध कृती ज्याला म्हणजे ज्या चांगल्या कृती आहेत त्या करायच्या. किंवा अहिंसा करायची म्हणजे काय, तर आपण मांसाहार नाही करायचा. म्हणजे कोणत्याही प्राण्याला आपण जेव्हा कष्ट देतो म्हणजेच अहिंसा, आणि त्याला मारतो म्हणजे ती कष्ट कष्ट देतो म्हणजे काय करतो, हिंसा करतो. आणि त्याला मारतो म्हणजे ती फार मोठं पातकच झालं. आणि असा प्राणी आपण मारून खातो, मांसाहार करतो, तर हे खरं तर चुकीचं आहे. तर काय होईल त्यांनी, तर आपण मग आध्यात्मिक मार्गापासून दूर जाऊ, आपण सत्वगुणापासून दूर जाऊ. कारण आपल्याला फळं, पालेभाज्या, अन्नधान्य इतकं सगळं देवाने निर्माण केलंय ह्या सृष्टीमध्ये, तर ते खाऊन आपलं पोषण होऊ शकतं. आणि आपण जर एखाद्या प्राण्याला मारलं तर काय होईल, प्रत्येक योनीमध्ये वेगवेगळे जीव पशु म्हणून जन्माला घेतात. मग ते पुढे पुढे जातच असतात ना, वेगवेगळं शरीर धारण करून. जसं आपण अनेक शरीर धारण करून पशु आणि वेगवेगळ्या योनी अशा ह्याच्यातून शरीर धारण करून मनुष्य बनतो. मग तसं तेही करत असतात. मग आपण जर त्याला मारलं तर काय होईल, की त्याचा त्या योनीमधला जो काही काळ होता, अमुक दिवस अमुक महिने, तो कमी होईल आणि त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागेल आणि पुन्हा तो पूर्ण करायला लागेल. अशा प्रकारे आपण काय करू, की त्याची जी आध्यात्मिक मार्गामध्ये होणारी उन्नती असते, हळूहळू प्रत्येक कर्मातून मुक्त होत किंवा प्रत्येक कर्म भोगून पूर्ण करत, तर ती आपण शृंखलाच खंडित करू आणि त्यामुळे त्याचे कष्ट वाढवू. मग आपण सत्वगुणी राहू का, तर नाही राहणार. आपण तमोगुणामध्ये जाऊ ना, तमोगुणी लोक असं अशा सगळ्या कृती करतात. म्हणून आपण काय करायचं, तर अहिंसेचं पालन करायचं. मग असे असे जे भक्त प्रयत्न करतात आध्यात्मिक मार्गामध्ये, तर ते काय असतात, की ते मत्सर पासून मुक्त असतात. म्हणजे मत्सर, द्वेष, आणि ते कसे असतात, तर खूप चांगली तपस्या करणारे असे बनतात. म्हणजेच काय, की त्यांचं आपल्या सगळ्या षड्रिपूंवर, 6 दोषांवर नियंत्रण आलेलं असतं. तर ते काम, क्रोध, लोभ आपण पाहिले, तर आपल्याला इच्छा निर्माण होते. मग इच्छा निर्माण झाली की आपल्याला ती वस्तू मिळवावीशी वाटते किंवा ती गोष्ट मिळवावीशी वाटते. मग त्यासाठी आपण अत्यंत आसक्तीने, तीव्र इच्छेने अगदी ती मिळालीच पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. म्हणजे संमोहित होतो आपण, भ्रमित होतो आणि तोच विचार दिवस रात्र करायला लागतो. आणि मग ती मिळवण्यासाठी आपण हिंसा करू, वेगवेगळे मार्ग अवलंबू, आणि मग काय होतं, आपली बुद्धी पूर्ण गोंधळूनच जाते, भ्रमितच होते, की नेमकं काय करावं कळत नाही. आणि त्यावेळेला ती वस्तू किंवा ती ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न ती वस्तू मिळवण्याच्या इच्छेने, आसक्तीने करतो. आणि मग काय होतं, की आपली बुद्धीच नष्ट होते आणि ती निर्णयच घेऊ शकत नाही. आणि मग आपल्या हातून अशा अनेक चुका घडतात. मग हे सगळ्या कृती आपण, हे सगळं चक्र आपण अभ्यासलं होतं, की असं आपलं पतन होतं. मग ह्यापासून आपण मुक्त राहायचं म्हणजे काय करायचं, सतत आपण भगवंताच्या सेवेमध्ये, भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये राहिलो, तर काय होणार, आपली मन आणि इंद्रिय आहेत हे सगळे संयमित, नियंत्रित राहणार. त्यांना अशा इच्छा होणार नाहीत. त्यांना इच्छा कशा होतील, मी भगवंतांची सेवा कशी जास्तीत जास्त करू, मी त्यांच्या आनंदासाठी कसं प्रत्येक कर्म करू, मग त्यांना, श्रीकृष्णांना आनंद होईल अशी प्रत्येक माझी कृती कशी होईल, मग माझ्याकडून वैष्णवांची सेवा कशी होईल, मग श्रीकृष्णांची सेवा कशी होईल, असाच विचार आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये येणार. आपल्या इंद्रिय आहेत ती सुद्धा प्रत्येक वेळी अशा भक्तिमय प्रेममय सेवांमध्येच किंवा त्यांच्या चिंतनामध्येच राहतील. आणि म्हणजे काय, आपण म्हणजे तपस्वी हो, म्हणजे काय, आपली इंद्रिय काय करतील, की त्यागतील, अशा गोष्टींचा त्याग करतील, की ज्या आपल्या
भगवतधाम जाण्यापासून श्रीकृष्णांपर्यंत जाण्यापासूनच्या प्रगतीच्या आड येत आहेत, त्या गोष्टी त्यागतील आणि आपल्याला कसं सत्वगुणात जाता येईल अशी कृती इंद्रिय करायला लागतील, आपलं मन करायला लागेल. आणि हे कधी होईल? आपली बुद्धी जेव्हा त्यांच्यावर अनुशासन करेल. आणि बुद्धी पोषण होण्यासाठी काय करावं लागेल? तर भगवद्गीता, भागवतम सारख्या पवित्र ग्रंथांचं मधलं उपदेशातलं ज्ञान संपादन करायचं, पवित्र नामाचा जप करायचा. असं जेव्हा आपण कृती करू, भक्तिमय प्रेममय सेवा करू, भगवत भक्तीसाठी नवविध भक्तीचे प्रयत्न करू, तेव्हा आपल्यामध्ये तपस्या येईल. मग या सगळ्यांबरोबर आपण सत्याचं पण आचरण केलं पाहिजे. याचा अर्थ काय? तर आपण सत्याने प्रामाणिकपणाने राहून ज्या योग्य कृती आहेत त्या केल्या पाहिजे. आणि आपण जे ज्ञान गुरु परंपरेतून घेणार ते प्रमाणित आध्यात्मिक गुरुंकडून घेताना गुरूंच्या उपदेशानुसार आपण कार्य केलं पाहिजे. गुरूंच्या कडून ज्ञान घेताना जे अवघड आहे किंवा जे समजण्याला अवघड ज्ञान आहे, मग ते आपण गुरूंच्या कडून अभ्यासून घेऊन ते त्यातलं सत्य जाणलं पाहिजे, त्यातलं खरं ज्ञान काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपण जर आपल्या मनाने वेदांचा अर्थ लावायला गेलो तर आपल्याला येईल का? वेद समजून घ्यायला गेलो तर बिलकुल नाही येणार, कारण ते श्रीकृष्णांनी गुरु शिष्य परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणजे खरे आध्यात्मिक गुरु असतात त्यांनाच वेदांचं संपूर्ण ज्ञान मिळालेलं असतं. आणि ते कोण असतात? तर श्रीकृष्णाचे प्रमाणित प्रतिनिधी असतात. आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला पण योग्य ज्ञान मिळतं. म्हणून योग्य आणि चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी आपण काय करायचं? नेहमी सत्याचं आचरण करायचं आणि प्रत्येक कृती अत्यंत खरेपणाने आपण करायची. मग सगळ्या सजीवांसाठी करुणा म्हणजे काय? की आपण बलवान असू तर म्हणजे आपल्या जेव्हा आपण बलवान असतो आणि एखादा जीव संकटात अडकलाय म्हणजे एखादी व्यक्ती, तर आपण काय करू? त्यांना तर त्यांच्याविषयी दया वाटून आपण त्यांना मदत करू, हो की नाही? आणि ज्या वेळेला आपण इतर सगळ्या जीवांच्या सोबत असू किंवा इतर सगळ्या जीवांसोबत असू, म्हणजे इतर सगळ्या लोकांमध्ये असू, आपल्या मित्र, तेव्हा आपल्याला काय वाटलं पाहिजे? सगळ्याविषयी प्रेम करुणा वाटली पाहिजे. मग ही सगळी शुद्ध भक्ताची लक्षणं आहेत. मग अशा पद्धतीने आपण कर्म करत असतो त्यावेळेला अशी कर्म जेव्हा करत असतो तेव्हा आपण आणि काय पाळलं पाहिजे? तर आपल्याला जे सांगितलंय की आपण आपल्या शरीराची स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणजे स्वच्छ आंघोळ केली पाहिजे, रोज व्यवस्थित नीटनेटके कपडे घातले पाहिजेत, आपण केस स्वच्छ विंचरले पाहिजे आणि आपण नेटकेपणाने राहिलं पाहिजे. आणि हे करताना आपल्या मनाची स्वच्छता करायची म्हणजे काय करायचं? तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आपण जप करायचा. मग त्यामुळे काय होतं? आपल्या मनाची स्वच्छता होते. आता आपण पुढे बघूया. हा, मग आसुरी, आता हे आपण दैवी गुण अभ्यासले. मग आता आसुरी गुण कुठले असतात ते आपण अभ्यासूया. तर आसुरी आसुरी जे स्वभाव असतात त्यामध्ये काय असतं की त्यांना श्रीकृष्णाविषयी विश्वास किंवा श्रद्धा किंवा आस्था म्हणजे प्रेम किंवा जवळीक किंवा त्यांच्याविषयी असं कोणताही विश्वास किंवा श्रद्धाही नसते त्यांना. आणि त्यांना आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच नसतो. म्हणजे मी शरीर नसून आत्मा आहे असं त्यांना वाटत नाही. त्यांना वाटतं मी शरीरच आहे आणि शरीराच्या प्रत्येक इच्छेसाठी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत त्यांच्या इच्छेसाठी ते काम करत असतात आणि इंद्रिय तृप्तीच्याच पाठीमागे लागलेले असतात. आणि ह्याच गोष्टींमध्ये ते अडकून पडतात, अशा भौतिक जंजाळामध्ये अडकून पडतात. आपण बघितलं होतं मागच्या अध्यायात. मग त्यांना अत्यंत अभिमान असतो, मी कुणीतरी आहे, सर्वश्रेष्ठ आहे याचा. आणि त्यांना अहंकार असतो खूप की मी कोणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि मी अत्यंत बलवान व्यक्ती आहे, ते मनुष्यामुळे आहे असं वाटत असतं. पण खरं तसं असतं का? तसं नसतं. तर हे सगळं श्रीकृष्णांची संपत्ती आहे. आणि आपण ह्या भाड्याच्या घरात आपण राहायला आलो आहोत, तात्पुरते आलो आहोत, हे तो विसरतो. आणि मग त्याला खूप क्रोध असतो, त्याला राग येतो, तो अत्यंत कठोर क्रूर असतो, चुकीच्या कृती करतो, त्याला सगळं अज्ञान असतं, शास्त्रांचं ज्ञान नसतं त्याला, तो शास्त्रांद्वारे ज्ञान संपादन करत नाही.
आणि शास्त्रांचे प्रमाणे आचरण करत नाही. शास्त्र म्हणजे काय की वेदामध्ये जे सांगले त्याला शास्त्रानुसार म्हणतात, त्याला वैदिक शास्त्र असं म्हटलं जातं. तर मग जे श्रीकृष्णांनी जे ज्ञान दिलंय ते तो आत्मसात करत नाही किंवा ते समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करत नाही. मग त्याला कसं असतं, प्रसिद्ध होण्याची इच्छा असते, मला सगळ्यांनी ओळखावं आणि इतरांनी मला आदर द्यावा, असं त्याला सतत वाटत असतं. आणि मग तो बिलकुल शास्त्रांचं पालन म्हणजे जे आपल्याला सांगितले वेदांनी की श्रीकृष्णांच्या कसं आपण जवळ जायचं, त्यासाठी कसे प्रयत्न करायचे, नामजप करायचा आणि श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची आणि श्रीकृष्णावर संपूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून त्यांना शरण जायचं. तर अशा कुठल्याच कृती तो करत नाही. मग ह्याला म्हणायचं आसुरी स्वभाव. मग त्यामुळे काय होतं की आसुरी वृत्तीचे किंवा स्वभावाचे लोक असतात हे कधीच श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांचं नेहमी पतन होतं किंवा ते खालच्या योनीमध्ये ढकलले जातात किंवा त्यांना नरकात स्थान मिळतं. मग असे कुठले असतात तर रजोगुणी आणि तमोगुणी वृत्तीचे लोक. आणि सत्वगुणी लोक कसे असतात की जे भक्तियुक्त कर्म करतात, शुद्ध भक्त व्हायचा प्रयत्न करतात आणि सत्वगुणी वृत्ती करून शुद्ध सत्वगुणामध्ये जातात. आता आपण पुढे बघू. इथे आता चित्र बघूया आपण की इथे ही ही जी स्त्री आहे ती पहा मदत करते. मग हा काय झाला, दैवी गुण झाला. आणि इकडे हा मुलगा जो आहे तो काय करतोय, त्यानं सगळी जाळपोळ केली आहे, सगळ्या वस्तू तोडल्या आहेत आणि सगळीकडे गोंधळ भीतीचं निर्माण केले वातावरण. मग हा कुठला झाला, आसुरी गुण किंवा आसुरी वृत्ती झाली. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आपलं जे मन आहे ना तर त्या आपलं जे मन आहे किंवा आपलं जे शरीर आहे तर शरीर आपलं बनतं कशामुळं, तर ह्या सगळ्या पंचमहाभूतामुळं. आणि आपलं मन, बुद्धी आणि अहंकार हे सगळं मिळून आपलं सूक्ष्म शरीर बनतं. तर आणि आपला आत्मा असतो तर हा ह्यांच्या पलीकडे असतो. मग काय होतं आपल्यामध्ये हे आसुरी गुण पण असतात आणि दैवी गुण पण असतात. मग आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मग आपण कसे प्रयत्न करायचे आपण पुढे बघूया. हा, मग आपण काय प्रयत्न करायचे, हे दैवी गुण आपण कसे विकसित होतील, कसे वाढीला लागतील, अशा कृती करायच्या. आणि आपल्या शरीरात जो असुर आहे म्हणजे राक्षस आहे त्याचा कसा पराभव होईल, म्हणजे जे चुकीचे पद्धती आहेत, जे चुकीचे गुण आहेत, वाईट सवयी आहेत, तमोगुणी जे दोष आहेत किंवा जे तमोगुणी आपण कृती ते कसं नष्ट होईल हे आपण प्रयत्न करायचा. म्हणजेच काय करायचं आपण, मग आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा, आपण चांगली संगत करायची, आपण चांगल्या मित्रांच्या संगतीत राहायचो की ज्यांची श्रीकृष्णावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, जे श्रीकृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. अशा चांगल्या लोकांमध्ये आपण राहायचं. नेहमी आपण चांगल्या ग्रंथात, आपल्या आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत भगवद्गीता किंवा भागवतम असे छान छान लीलांच्या कथा आहेत, गोष्टी आहेत, हे आपण अभ्यासायच्या. म्हणजे काय होते आपल्यामध्ये दैवी गुण येतील. का तर शिक्षकांनी सांगितलं, तुम्ही माझं नाव घेतलं, माझ्याविषयी चर्चा केली, माझ्या गुणांविषयी, तर काय होणार, श्रीकृष्णांचा संग लाभणार आपल्याला. मग श्रीकृष्णांच्यामुळे आपण श्रीकृष्णांसारखे सदाचारी होऊ, श्रीकृष्णांसारखे सगळे दैवी गुण आपण आपल्यामध्ये येणार. काल आपण अभ्यासलं, आपण श्रीकृष्णांचे एक स्फुल्लिंग आहोत जीवात्मक अंश मध्ये. आपण अग्नीचं उदाहरण अभ्यासलं हो की नाही, अग्नीची एक ठिणगी आणि अग्नी, तर तसं आहे आपलं. तर श्रीकृष्णांच्या प्रमाणे आपण गुणांनी समान आहोत. म्हणजे आपण नक्की दैवी गुण आत्मसात करू शकतो, विकसित करू शकतो. मग आपण तसे प्रयत्न करायचे. आणि म्हणून आपण त्यासाठी काय करायचं, तर भक्तिमय प्रेममय अशा सेवा करायच्या. मग काय होणार, श्रीकृष्णांना आपल्या प्रत्येक सेवेचं फळ अर्पण करायचं, प्रत्येक कर्माचं फळ अर्पण करायचं. आणि मग आपल्यामध्ये जो राक्षस आहे त्याचा पराभव होईल. आता आपण पुढे बघू. हा, तिकडे आपण पाहिलं की इथे समजा जर आपण चांगल्या सफरचंदाच्या जवळ एखादं नाचलेलं किंवा कुजलेलं सडलेलं असं सफरचंद ठेवलं तर काय होईल, ते पण सडून जाईल हो की नाही. किंवा आपण समजा कचरा टोपली आहे आपली, कचरा कुंडी, तर त्याच्यामध्ये सुवासिक असं छान मोगऱ्याचं फुल ठेवलं तर त्याला त्या कचरा टोपलीला वास येईल का मोगऱ्याचा, तर बिलकुल नाही. त्याच्यामध्ये सगळा कचरा घाण त्याचाच वास येईल हो की नाही.
असंच असतं, वाईट संगत जर लाभली आपल्याला, तर आपण काय होऊ, आपण पण वाईट कर्म करायला लागू, चुकीची कर्म करायला लागू. असंच होईल. आपण तमोगुणामध्ये जाऊ किंवा रजोगुणामध्ये जाऊ. मग आपल्याला काय करायचंय, सत्वगुणी कृती करायची, म्हणजे चांगल्या कृती करायच्या. आणि मग सत्वगुणी कृती काय करतात आपल्याला, तर आपल्याला अशी कर्म असतात की आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोगी ठरतात. आपल्याला मोक्ष मोक्ष मोक्षाच्या मार्गावरती पुढे जायला, म्हणजेच गोलोक वृंदावनकडे जाण्यासाठी, श्रीकृष्णांकडे परत आपल्या घरी जाण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्याला उपयोगी येतात. मग अशी कर्म आपण करायची म्हणजे काय, तर चांगल्या चांगुलपणाच्या जे गुणधर्म असतात असे असणाऱ्या मित्र आपण करायचे, मैत्रिणी करायच्या, किंवा अशा लोकांमध्ये आपण जायचं. मग आपण भक्तिमय सेवा करायचा प्रयत्न करायचा, ज्यांची श्रीकृष्णावर विश्वास आहे, ज्यांचा श्रीकृष्णावर श्रद्धा आहे, अशा लोकांमध्ये आपण राहायचं, अशा लोकांचा आपण संग करायचा. आपण भक्तजनामध्ये जायचं, आपण मंदिरामध्ये जायचं, किंवा आपण प्रसाद ग्रहण करायचा. म्हणजे आपलं काय होईल की जो प्रसाद ग्रहण केल्यामुळं आपली जी बुद्धी असते ती शुद्ध होते, आणि हळूहळू आपण शुद्ध भक्त बनतो. मग अशा सगळ्या आपण चांगल्या कृती, शुद्ध कृती करायच्या, म्हणजे आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ, आणि मग आपण श्रीकृष्णांच्या कडे पोहोचू. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता एकाच मनुष्यामध्ये, आपल्या कलियुगामध्ये एकाच मनुष्यामध्ये आसुरी पण गुण असतात आणि दैवी पण असतात. मग आपण काय करायचं, तर आपण भक्तियुक्त कर्म करायचं, श्रीकृष्णांची भक्तियुक्त प्रेममय सेवा करायची, श्रीकृष्णांना शरण जायचं, संपूर्ण त्यांच्यावर विश्वास ठेवून निर्भयतेनं, निडरतेनं प्रत्येक कर्म करायचं. आणि प्रत्येक वेळी ह्या भौतिक जगात वावरताना आपण काय करायचं, हे लक्षात ठेवायचं की श्रीकृष्ण आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात स्थित आहेत. त्यामुळं श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टींची काळजी घेणार आहेत, म्हणून आपण काय करायचं, त्यांच्यावर प्रत्येक गोष्ट सोपवायची, आणि आपण आपलं प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायचं. तर त्यामुळे काय होणार, आपल्यातले हा जो असुर आहे, हा त्याचा पराभव होणार, हा निघून जाईल, आणि आपल्यामध्ये दैवी गुण येतील, म्हणजेच आपण शुद्ध भक्त बनू, किंवा शुद्ध सत्वगुणामध्ये आपण जाऊ. तर आपण पुढे बघू. हा, मग आता इथे पाहिलं आपण की इथे हे मुलगा मुलगी हे भांडतायत जोर जोरात, तर हे कशामुळे आहे, तर त्यांना जर चांगली संगत नसेल, चांगले मित्र-मैत्रिणी नसतील, भांडण करणारे, मारामारी करणारे, बिलकुल श्रीकृष्णांची भक्ती करत नसतील, त्यांना विश्वास नसेल देवावरती, तर ते लोक सतत भांडतील, मारामारी करतील, दंगा करतील, सगळ्या वाईट कृती करतील. मग आपण असं चालेल का करून, तर बिलकुल नाही. तर आपण अत्यंत हुशारीने, अत्यंत जागरूकतेने चांगले मित्र-मैत्रिणी निवडायचे की जे योग्य आहेत, ज्यांना चांगल्या सवयी आहेत, ज्यांना कोणती वाईट सवय नाहीये, जे चांगल्या कृती करतात, आणि आपण त्यांच्याशी संग करायचा. आणि मग आपण काय करायचं, अशा पद्धतीने अशा चांगल्या लोकांशी, म्हणजे अशा भक्तजनांशी, अशा सत्वगुणी मित्रमैत्रिणींशी संग करायचा, आणि आपण पण त्यांच्यासारखंच भक्तियुक्त कर्म करायचं, श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायची, वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आपली कर्म अर्पण करायची, आणि आपण श्रीकृष्णांना आनंद द्यायचा. मग आता आपण हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला, आणि ह्यासाठी काय करायचं, आपल्या बुद्धीचं पोषण करायचं, म्हणजे आपली बुद्धी बलवान असेल, आपण भगवद्गीता वाचून, आपण पवित्र नामाचा जप करूनच आपल्याला हे ज्ञान श्रीकृष्ण देणार आहेत. श्रीकृष्णांनी सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही मला शरण येता, श्रद्धा ठेवता माझ्यावर, आणि माझ्यावर विश्वास दाखवता, त्यावेळेला मी तुम्हाला ज्ञान देतो. मग असं ज्ञान आपल्याला कधी मिळेल, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप केल्यामुळे, सतत त्यांचं नाव मुखात घेतल्यामुळे, त्यांचं संग केल्यामुळे काय होईल की आपल्याला श्रीकृष्णांच्याकडून दिव्य असं ज्ञान मिळेल, आणि ज्यामुळे आपल्याला निश्चितच चांगल्या संगती आहेत, जी चांगले सत्वगुणी मित्रमैत्रिणी निवडता येतील. म्हणून आपण काय करायचं, पवित्र नामाचा जप करायचा. आपण पुढे बघू. हा, म्हणजे तेच इथे आपण या स्लाइड मध्ये अभ्यासूया की भक्ती सेवा करायची, जप करायचा, त्यानंतर शास्त्र ऐकायचं, म्हणजे वेगवेगळ्या कथा, लीला, भागवतम, भगवद्गीता ह्यासारख्या शास्त्रांचा अभ्यास करायचा. मग काय करायचं, तर आपण प्रसादाचा आदर करायचा, म्हणजे प्रसाद अत्यंत भक्तिभावाने ग्रहण करायचा आपण, आणि त्यामुळे आपली भक्ती शुद्ध होईल,
करायचा आणि श्रीकृष्णावर संपूर्ण विश्वास ठेवायचा, श्रीकृष्णावर संपूर्ण श्रद्धा ठेवायची आणि प्रत्येक कर्म असं आपलं भक्ती सेवा बनलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ती भक्तियुक्त आपण सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण पुढे बघूया. हा म्हणजे इथे काय होतं की आपल्यामध्ये एक राक्षस असतो आणि एक दैवी गुण असणारा सत्वगुणी व्यक्ती असतो. ह्यांच्यामध्ये असा संघर्ष होत राहतो, पण आपल्यामध्ये विजय गुणाचा झाला पाहिजे तर दैवी गुणांचा, म्हणजे ते ईश्वरी गुण असतात. म्हणजे आपण जेव्हा सत्वगुणामध्ये जातो त्यावेळेला काय होतं, आपण श्रीकृष्णाशी संग करतो, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो, श्रीकृष्णांची संगत सोबत लागते आपल्याला, त्यांच्यामुळे ज्ञान मिळतं, त्यांच्यामुळे आपल्या बुद्धीचं पोषण होतं. जेव्हा असं होईल त्याच वेळेला काय होईल की आपण विजयी होऊ. मग आपण काय करायचं, दैवी गुण व सदा आपल्यामध्ये सदाचार चांगले गुण श्रीकृष्णांचे कधी येतील तर आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप केल्यामुळे. हा पहिला टप्पा आहे. मग आपण जपाला सुरुवात करायची, मग हळूहळू आपल्याकडून भक्तियुक्त कर्म, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी भक्तियुक्त प्रेममय सेवा होणार आणि अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णांची कृपा संपादन करू. आता आपण पुढे जाऊया. हा मग भक्तीच्या जीवनाला आपण कशी सुरुवात करायची तर बघा, प्रल्हाद महाराजांनी आईच्या पोटात असतानाच म्हणजे जन्मापूर्वीच भक्ती केली. कसं केली तर नारदांनी सांगितलेल्या कथा लीला ऐकल्या, भजन संकीर्तन ऐकलं. मग ध्रुव महाराजांनी सुद्धा अगदी 5 वर्षापासूनच जंगलात जाऊन एका पायावर उभं राहून कठोर तप केलं, नारदांनी सांगितलेला जप केला. मग आपण पण अशी लहान वयातच आपल्या लहान वयात आपण अशी सुरुवात जर केली तर नक्कीच आपण शुद्ध भक्तीमध्ये स्थित होऊ आणि श्रीकृष्णांची कृपा संपादन करू. मग ह्या जीवनाच्या आपण वेगवेगळ्या अवस्था बघितल्यात. आपला आत्मा आहे हा काय करतो, शरीर बदलतो. मग आपण जर आतापासून सुरुवात केली तर निश्चितच आपण गोलोक वृंदावनची प्राप्ती करू, कारण आत्मा हा कधीच नष्ट होत नाही, तो चिरंतन असतो. आणि ज्या अवस्था आहेत जन्म, त्यानंतर वेगवेगळ्या शरीराच्या अवस्था म्हणजे आपलं कौमार्य अवस्था होते, मग नंतर आपण परिपक्व होतो, वृद्ध होतो, आजार होतो किंवा आपल्या मृत्यू ते शरीराला असतात. म्हणून आपली सुरुवात भक्तीची खूप लवकरच अशी होणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या आत्म्याला ज्ञान मिळेल आणि मग आपण गोलोक वृंदावन पोहोचू. आता पुढे बघू आपण. हा मग हे चक्र आपण अभ्यासलंय मानवी जीवनाचं, की आपला जन्म होतो, वाढ होते आपली, कौमार्य अवस्था, पौगंडावस्था आहे, नंतर आपण मध्यम वयात जातो, मग नंतर थोडीशी वृद्धापकाळाकडे जातो, मग थोडं आणखी म्हातारपण येतो, अगदी फक्त आपलं शरीर, मग एखादा रोग होतो आणि आपलं मृत्यू होतो. ह्या सगळ्यातून आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जातच राहणार आहोत. पण आपण ज्ञान कसं घ्यायचंय, आत्म्याला घ्यायचंय. आणि आत्म्याला ज्ञान घेणार म्हणजे काय करणार, आपण सगळ्या सत्वगुणी कृती करणार. सत्वगुणी कृती करणार म्हणजे काय करणार की आपण हे सगळे दैवी गुण सदाचार आत्मसात करायचा प्रयत्न करणार. मग हे दैवी गुण आत्मसात होण्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायला हवा, तो आपण करायचा. म्हणजे हळूहळू आपल्याला श्रीकृष्णांच्या कृपेमुळे ज्ञान मिळणार आणि त्या मिळालेल्या ज्ञानातून आपण प्रत्येक कर्म आपलं भक्तियुक्त करणार, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करणार, की ज्याला आपण आध्यात्मिक कर्म म्हटलंय, आपण शिकलो दुसऱ्या अध्यायात. आणि अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचणार. आता आपण पुढे बघू. हा मग श्रील प्रभुपादांचं इथं खूप छान उदाहरण आहे. त्यांनी खूप छोट्या वयामध्ये भक्तीला सुरुवात केली होती. त्यांना वडिलांनी त्यांच्या जगन्नाथाची यात्रा करण्यासाठी मित्रमैत्रिणींसोबत त्यांना घेऊन ती साजरी करण्यासाठी स्वतः रथ करून दिला होता. मग इतक्या लहान वयात ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. मग त्यामुळे पहा ते केवढे मोठे उच्च कोटीचे आध्यात्मिक गुरु बनले. आणखी आध्यात्मिक गुरु हे कोण असतात तर श्रीकृष्णांचे प्रतिनिधी असतात. म्हणजे श्रीकृष्णांची त्यांच्यावर इतकी कृपा असते. मग आपण जर असे प्रयत्न केले तर निश्चितच आपण पण त्यांच्यासारखे शुद्ध भक्त बनू. म्हणून आपण आपल्या भक्तियुक्त सेवेची सुरुवात आतापासूनच करायची आणि सगळे प्रयत्न आपण करायचे. आणि ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ जातो असं वाटतंय त्या कृती आपण टाळायच्या आणि आपण आपला वेळ सगळ्या भक्तियुक्त कर्मामध्ये श्रीकृष्णांच्या आनंदासाठीच्या कर्मामध्ये गुंतवून ठेवायचा. आता आपण पुढे बघूया. हा मग आपल्याला अभिमान
कोणता असतो तर जे 6 गुण असतात आपल्यामध्ये, म्हणजे काय की आपल्याला भरपूर धन मिळवता येतं इथे कष्ट करून, ह्या प्रकृतीमध्ये, ह्या भौतिक सृष्टीमध्ये दिवस रात्र मेहनत करून, किंवा आपण उच्च शिक्षण मिळवलेलं असतं. म्हणजे इकडे जसं आईन्स्टाईन दाखवलंय पहा. त्यानंतर आपण खूप सारं सौंदर्य, म्हणजे ही जी तारिका आहे, तर हिच्यासारखं आपण भरपूर सौंदर्य आपण मिळवलेलं असतं. किंवा आपण तपस्या, म्हणजे हे मध्वाचार्य आहेत, तर त्यांनी उडपीमध्ये श्रीकृष्ण मंदिराची स्थापना केली. त्यांनी खूप तपश्चर्या, खूप भक्ती केली. ते शुद्ध भक्त होते श्रीकृष्णांचे. मग अशा पद्धतीने आपण खूप चांगल्या परिवारात जन्म घेतो, आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात. मग ह्याच्या सगळ्याचा आपल्याला काय असतो तर अभिमान असतो. पण ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी किंवा ह्या शरीराच्या सुद्धा ह्या युवा किंवा आपल्या ह्या अवस्था आहेत, तर वेगवेगळ्या आपण अभ्यासल्या, तर ह्या कोणामुळे आहेत तर श्रीकृष्णांच्या दयेमुळं, कृपेमुळे आहेत. हे विसरतो आपण. हे सौंदर्य जे सर्वश्रेष्ठ सौंदर्य आहे जगातलं, हे श्रीकृष्णामुळे आहे. सर्वश्रेष्ठ बुद्धी कोणामुळे तर श्रीकृष्णामुळे मिळाली. सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणाकडे आहे तर श्रीकृष्णांकडे आहे, त्यांच्या कृपेमुळे आपल्याला मिळाले. सर्वश्रेष्ठ तपस्या किंवा त्याग कोणाकडे आहे तर श्रीकृष्णांकडे आहे, आणि त्यांनी आपल्याला दिली ही. हे आपण विसरतो आणि आपण हा अभिमान बाळगतो, आणि त्यामुळे आपल्याकडून सगळ्या चुकीच्या कृती होतात. आणि अशा पद्धतीने आपण ह्या भौतिक मायेमध्ये सतत गुरफटलेले राहतो, गुंतलेले राहतो, आणि आपण ह्या भौतिक सृष्टीच्या पोषणासाठी प्रत्येक गोष्ट करतो, तिचंच पोषण करतो. पण आपण काय करणं गरज आहे तर आपण आपली बुद्धी, आपली तिचं पोषण करणं आवश्यक आहे, ती बलवान करणं आवश्यक आहे. आणि ती कधी बलवान होईल तर आपण जेव्हा हा विचार करू की आपलं शरीर, आपण शरीर म्हणजे आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहोत, किंवा हे जे बुद्धीचं पोषण होण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो तर आपण श्रीकृष्णाशी संग करू शकतो. म्हणजे त्या श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आपण जपायला सुरुवात करायची. म्हणजे मग आपल्याला या सगळ्या चुका टाळता येतील आणि आपण श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त बनू शकतो. आता आपण पुढे बघूया. हा, इथे एक गोष्ट आहे की तो शिशुपाल होता, त्याला 4 हात होते, त्याचा जन्म झाला तेव्हा. मग त्याच्या आईला सांगितलं होतं की त्याच्या मांडीवर हा बसेल, तर त्यावेळेला ह्याचे 2 हात गळून पडतील, तर त्याच्याकडूनच त्याचा मृत्यू होईल. मग श्रीकृष्ण असतात, ते येतात. श्रीकृष्ण त्याचे नातेवाईकच असतात, आतेभाऊ असतात. तर मग श्रीकृष्णांचा तो आतेभाऊ असतो. मग श्रीकृष्णांच्या मांडीवर जेव्हा तो बसतो त्यावेळेला ते 2 हात गळून पडतात. मग त्याची माता प्रार्थना करते श्रीकृष्णांना की मला असं सांगितलं गेलं होतं की ज्यांच्या मांडीवर हा मुलगा बसेल त्यांच्याकडून त्याचा वध होईल. मग श्रीकृष्णांना ती प्रार्थना करते की त्यांच्या चुका किंवा यांनी काही गैरवर्तन केलं तर त्यांना तू क्षमा कर. मग श्रीकृष्ण त्यांना सांगतात की मी 100 अपराध क्षमा करेन, पण त्याहून एक जरी जास्त केला तरी मग मी त्यांचा वध करेन. मग काय होतं की हा शिशुपाल असतो, हा अत्यंत अहंकारी असतो, आणि त्यामुळे तो अत्यंत शिवीगाळ करतो श्रीकृष्णांना भर दरबारामध्ये, त्यांच्याविषयी वाईट बोलतो, गैरवर्तन करतो. मग त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांच्या सगळ्या 100 अपराध, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी ऐकून घेतात. पण जेव्हा 101वी कृती होते तेव्हा ते त्यांचं आपलं सुदर्शन चक्र सोडतात आणि शिशुपालाचा वध करतात. म्हणजे काय की आपण अशा चुकीच्या वृत्तीमुळं किंवा चुकीच्या मोठ्या अशा अहंकारामुळं आपण काय करतो तर आपलं स्वतःच नुकसान करून घेतो. ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण आपलं आपण सतत या अहंकाराने खोट्या किंवा आपल्याला अभिमान असतो खोटा, आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्येच गुंतलेले राहतो, आणि मग आपलं पतन होतं, आपला नाश होतो. आता आपण पुढे बघूया. हा, इथे आसुरी प्रवृत्ती कशा असतात ते सांगितले. मग त्याची व्याख्या. हरे कृष्ण. दंभ दर्प अभिमान च क्रोध पारुषम एव च अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हे पार्था,
दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हा, मग पार्थ म्हणजे अर्जुन, तर अर्जुनाला सांगतात की दंभ म्हणजे खोटा अभिमान, त्याला दंभ म्हणायचं. म्हणजे आपण तर श्रीकृष्णांनी सगळ्या दिलेल्या दयेवरती सगळ्या गोष्टी आपण या भौतिक जगामध्ये मिळवलेल्या आहेत हे त्यांना माहिती असतं. पण ते खोटा काय आणतात, असा देखावा आणतात की हे सगळं आहे हे माझ्यामुळेच आहे, किंवा खोटा आव आणतात की हे सगळं माझ्यामुळेच आहे, हे माझ्या हुशारीमुळेच मी मिळवलंय. आणि ते श्रीकृष्णांना मानतच नाही, श्रीकृष्णावर विश्वास ठेवत नाही, त्यांना श्रद्धा नसते श्रीकृष्णावर. आणि त्यांना त्यांच्या अंगी अभिमान खूप असतो. का तर त्यांना अज्ञानच असतं, त्यांना चांगलं वाईट काही माहितीच नसतं. आणि त्यामुळे ते काय करतात, असा देखावा करतात. आणि जरी त्यांना ज्ञान असलं तरी ते श्रीकृष्णांकडे जात नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना शरण जात नाहीत. मग हे सगळं गुण जे असतात ते कोणाचे असतात, तर आसुरी लोकांचे असतात. आता आपण पुढे बघूया. हा, मग असा जो गर्व असतो, अहंकार असतो, क्रोध असतो, क्रूरपणा किंवा कठोरपणा असतात, हे कशामुळे असतात, त्यांना खूप अज्ञान असतं. त्यामुळे ते काय करतात, चुकीची कृती करतात असे लोक. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांचं पतन होतं, त्यांना खालच्या योनीमध्ये किंवा पशु योनीमध्ये वेगवेगळ्या जन्म घ्यायला लागतो. किंवा मग त्यांना अशा अत्यंत चुकीच्या कृती केल्यामुळं कधी कधी नरकात सुद्धा जावं लागतं. मग आता गर्व आणि अहंकार आणि असं जे अज्ञान, दक्ष प्रजापती म्हणून जे होते, त्यांना त्यांचं काय झालं तर त्या पदांचे काय झालं तर त्यांनी काय केलं की त्यामुळं छोट्या अहंकारामुळे किंवा अशा गर्वामुळं असं अत्यंत कठोर त्यांनी काय केलं, तर त्यांनी शिवांना यज्ञ केला होता, तर त्याच्यासाठी आमंत्रित केलं नाही. मग त्यामुळे काय झालं की त्यांची जी कृती होती, तर ही कृती कशी ठरली, तर आसुरी वृत्तीचे लोक करतात तशी कृती ठरली आणि त्यामुळे त्यांचं पतन झालं. आता आपण पुढे बघूया. माताजी हा श्लोक वाचूया. हरे कृष्ण. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदु आसुराः न शौचं नापि च आचार न सत्यम तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हे जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, असे दुष्ट लोक माझा आश्रय घेत नाहीत. भगवद्गीता 7.15. हा, तर या 7व्या श्लोकात काय सांगितलंय की ते जे आसुरी वृत्तीचे लोक असतात ते काय करतात, तर ते त्यांना काय करूया काय नको करूया समजतच नाही. कारण त्यांचं अज्ञानच असतं, त्यांनी शास्त्राद्वारे ज्ञान जाणून घेतलेलं नसतं, किंवा त्यांनी घेतलं समजा शास्त्र त्यांना माहिती असलं, त्यांनी ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला तरी ते आचरण करत नाहीत, त्यातल्या नियमांचं पालन करत नाहीत किंवा वेदांचा अभ्यास ते करत नाहीत. आणि त्यामुळे काय करतात की ते मनाला येईल तसं वागतात. किंवा शुचिर्भूतपणा म्हणजे काय की स्वच्छ आंघोळ करायची, नीटनेटकं राहायचं, किंवा सगळ्या कृती आहेत त्या अत्यंत सात्विक करायच्या, किंवा मनाची स्वच्छता म्हणजे नामजप करायचा. तर नामजप करण्यासाठी भगवंतांच्यावर विश्वास आणि दृढ श्रद्धा हवी आणि त्यांना शरण गेलं पाहिजे, तर अशा सदाचारी किंवा चांगल्या कृती होतील आणि श्रीकृष्णांची सेवा होईल. पण ते श्रीकृष्णांच्यावर विश्वासच नसतो त्यांचा आणि त्यांना ते मानतच नाहीत आणि ते मानतात मी म्हणजे सर्वश्रेष्ठ, मी म्हणजे या जगातला बलवान व्यक्ती, अशा आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात. आणि त्यामुळे ते काय करतात, तर त्यामुळे ते सत्य गोष्टी सुद्धा मानत नाहीत किंवा सत्याने देखील वागत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की ते सतत या मायेची सेवा करण्यात, म्हणजेच काय की त्यांचं जे ज्ञान असतं
हे सगळं ह्या मायेची सेवा करण्यातच, म्हणजे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये, ह्या भौतिक जगामध्ये आपली इंद्रिय तृप्ती करण्यातच, आपल्या इच्छा आकांक्षा पुरवण्यातच त्यांचा सगळा वेळ आयुष्यातला निघून जातो. आणि मग त्यांना अशा पद्धतीनं म्हणजे त्या सगळ्या चुकीच्या मूर्खपणाच्या कृती करतात. आणि त्यांनी फक्त या भौतिक प्रकृतीतल्या वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे तिथल्या सुखांचा कसा उपभोग घ्यायचा एवढाच ते विचार करतात. आणि असे ते नास्तिक स्वरूपाचे असतात, किंवा त्यांना भूत देखील म्हणलंय, कारण त्या चुकीच्या कृती करतात, वाईट कृती करतात, हिंसा करतात, लोकांना मारतात, वेगवेगळी व्यसनं करतात, म्हणजे असे सतत इंद्रिय उपभोगांमध्ये ते गुंतलेले असतात. आणि मग असे जे लोक असतात ते अत्यंत दुष्ट असतात, राक्षसी वृत्तीचे असतात. मग ते लोक कधीही श्रीकृष्णांना शरण जात नाहीत, श्रीकृष्णांपर्यंत ते पोहोचत नाहीत, किंवा श्रीकृष्णांची विषयी त्यांना श्रद्धा वाटत नाही. त्यांच्या अशा लोकांचं काय होतं, तर पतन होतं. म्हणजेच हे लोक नरकात जातात. मग असे लोक असतात ते आसुरी प्रवृत्तीचे असतात, आणि ते कधीच श्रीकृष्णांना शरण जात नाहीत, असं त्या श्लोकातून आपण शिकलो. असं आपण पुढे बघू. हा स्वतः हरे कृष्ण. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत्त्रय त्यजत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हा, मग आपण इंद्रियांचे 3 विषय अभ्यासले होते, की काम, क्रोध आणि लोभ. मग ह्यामुळे काय होतं, की आपण सतत इच्छा करतो. मग इच्छा पूर्ण नाही झाली की आपल्याला राग येतो. आपण सतत रागाने असे सतत ग्रासलेले असतो. मग ती मिळवण्यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करतो अत्यंत. सतत त्या गोष्टीचा विचार करत, म्हणजे आपण संमोहित होतो त्या गोष्टीने. आणि मग काय होतं, की त्याचं रूपांतर अत्यंत लोभामध्ये, म्हणजे ती गोष्ट काही करून मी मिळवणारच अशा पद्धतीने लोभामध्ये होतं. आणि मग काय होतं, ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण कुठलाही पाठचा विचार करत नाही. अयोग्य काय, शास्त्रात काय सांगितलंय, किंवा आपण कशा पद्धतीनं एखादी गोष्ट मिळवली पाहिजे. मग आपण ती मिळवण्यासाठी आपल्याला जे काही शक्य आहे ते सगळे त्या तीव्र इच्छेने प्रयत्न करण्यामध्येच आपली बुद्धी गुंतलेली असते. म्हणजे बुद्धी गोंधळून जाते आणि फक्त त्या इच्छेमध्ये, वासनेमध्ये गुंतते. आणि मग ती कृती आपल्याकडून जेव्हा होते तेव्हा आपली बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे ती चुकीची पण कृती होऊ शकते, किंवा इंद्रिय तृप्तीसाठीच केली गेलेली गोष्ट होऊ शकते. म्हणजे आपण भौतिक सुख उपभोगण्यासाठी काय करतो, तर आपण काम, क्रोध आणि लोभ या 3 गुणांनी बाधित झालेले असतो आणि सतत त्यांचाच विचार करतो. आणि मग हे आपण बुद्धिमान व्यक्तींनी, म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तींनी हे समजून घेतलं पाहिजे, की आपण काय करायचं, त्याचा त्याग करायचा. आपण काय करायचं, आपली जी इंद्रिय आहेत त्यांना कुठे कुठे गुंतवून ठेवायचं, तर श्रीकृष्णांच्या विचारामध्ये गुंतवायचं, त्यांच्या चिंतनामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये. आपण पाहिलं होतं, की आपण डोळ्यांनी काय करू, तर श्रीकृष्णांचं श्याम सुंदर रूप पाठवू. आपण नाकांनी काय करू, तर श्रीकृष्णांना वाहिलेल्या सुंदर फुलांचा वास घेऊ. आपण आपल्या पायांनी किंवा हातांनी भक्ती सेवा द्यायचा प्रयत्न करू. आपण मुखाने काय करू, तर प्रसाद आपण खाण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आपली बुद्धी शुद्ध होणार. अशी जेव्हा आपण इंद्रिय स्वतःची जी इंद्रिय, मन, बुद्धी हे आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आपण जप करून आपल्या बुद्धीला बलवान करू आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये गुंतवून ठेवू. त्यावेळेला काय होईल, की आपल्याला ह्या काम, क्रोध आणि लोभ हे 3 जे द्वार आहेत, की ज्यामुळे आपण नरकात जाऊ, म्हणजे आपण नरकात ढकलले जाऊ शकतो किंवा आपलं पतन होणार. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्याग करता यायला शिकता येईल आपल्याला. म्हणजेच काय, की आपली बुद्धी बलवान होईल आणि मग ती काय करेल, आपल्या इंद्रियांना शांत ठेवेल, आपल्या मनाला नियंत्रित ठेवेल. आणि मग त्यामुळे कसं, आपल्याला ज्या आपल्या आध्यात्मिक
जीवनासाठी किंवा आपल्याला श्रीकृष्णांपर्यंत लवकर पोहोचायचंय, गोलोक वृंदावन लवकर पोहोचायचंय, त्यासाठी जे आवश्यक आहे त्या कृती आपण करायला लागू. आणि मग आपल्या इंद्रियांना, मनाला आपण गुंतवून ठेवू, बुद्धीला आपण गुंतवून ठेवू. आणि त्यामुळे काय होईल, आपल्या आत्म्याचा प्रवास अत्यंत सुखदायी होईल. हा कधी होईल, जेव्हा आपली बुद्धी बलवान होईल, आपली इंद्रिय मन गुंतलेलं असेल. आणि ते कुठे गुंतलेलं असेल, तर श्रीकृष्णांच्या प्रेममयी भक्तिमयी सेवेमध्ये. मग हे जो कोणी जाणतो त्याला बुद्धिमान मनुष्य म्हटलंय. आणि मग अशा प्रकारे आपण या तिन्ही गोष्टींमध्ये, या तिन्ही द्वारांकडं न खेचले जाता, ह्यांच्याकडं न ओढले जाता आपण आपला जो आत्म्याचा विनाश आहे, म्हणजेच काय की आत्म्याचा विनाश म्हणजे काय, की आत्म्याचा असा दुःखदायक क्लेशदायक जो प्रवास आहे हा आपण थांबवू शकू. आणि आपल्या आत्म्याची अत्यंत शांतीमय सुखमय अशी यात्रा आपण करू शकू. म्हणजे काय, आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू शकू. पुढे बघू आपण. हा, इथे पहा, आता काम म्हणजे काय, की कामाचा दुसरा अर्थ काय, की कामेच्छा म्हणजे वाईट इच्छा, वासना. मग दुःशासनाला अशी वासना निर्माण झाली. द्रौपदी ह्या त्याच्या भावांच्या पत्नी होत्या, तरी देखील त्यांना अशी वाईट स्त्रीविषयी वासना निर्माण झाली, दुसऱ्यांच्या पत्नीविषयी. मग त्यांनी त्यांचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे म्हणजे वस्त्र ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात ते चित्रामध्ये. मग तेव्हा द्रौपदींनी काय केलं, श्रीकृष्णांना प्रार्थना केली, श्रीकृष्णांना शरण गेल्या. आणि श्रीकृष्णांना संकटाच्या वेळी हाक मारली त्यांनी. आणि मग श्रीकृष्णांनी त्यांना न संपणारी वस्त्र पुरवली आणि अशा पद्धतीने रक्षण केलं. म्हणून आपण काय करायचं, श्रीकृष्णांची भक्ती करायची, श्रीकृष्णांना शरण जायचं, म्हणजे संकटाच्या वेळी पण आपल्याला श्रीकृष्ण मदत करतील. अशा पद्धतीने श्रीकृष्णांना त्यांनी हाक मारल्यानंतर ते धावून आले. मग इथे काय, या चित्रातून आपण अभ्यासतो की अशा पद्धतीनं कामेच्छाद्वारे किंवा काम ह्या आपल्या ह्या गुणांमुळे काय होतं, हा इंद्रियांचा विषय असल्यामुळं आपण ह्या अशा चुकीच्या कृती करतो. आता पुढे बघू आपण. मग इथे पहा, भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये गदायुद्ध दाखवलंय. मग दुर्योधनाला भयंकर राग यायचा, भीमाची शक्ती जी होती ती त्याला आवडायची नाही. त्याला आपल्यापेक्षा भीम बलवान आहे, शक्तिवान आहे ह्याच्याबद्दल अत्यंत मत्सर होता. आणि पांडवांच्या बद्दल सगळ्या त्याला राग होता. मग त्यामुळे काय केलं, त्या रागापोटी त्यांच्यामध्ये काय झालं, युद्ध झालं. मग त्या युद्धामधला हा गदायुद्धाचा देखावा आहे किंवा चित्र आहे. मग अशा पद्धतीने काय होतं, आपण चुकीच्या गोष्टी करतो जेव्हा या काम, क्रोध किंवा लोभ या तीन इंद्रियांच्या विषयांकडे जातो. तर ही तीन कशाची द्वार आहेत, तर नरकाची द्वार आहेत. तर ती कशी आहेत ते आपण चित्रातून अभ्यासलं. आता आपण पुढचं चित्र अभ्यास. हा, मग पुढचा त्याला काय लोभ झाला दुर्योधनाला, की हस्तिनापूरचं जे साम्राज्य आहे ह्याचा मी राजा होणार. त्यांनी पांडवांना सुईच्या टोकावर येणारी जमीन सुद्धा, तितकी छोटी जमीन सुद्धा मी देणार नाही असं सांगितलं. म्हणजे त्याला काय झालं, की ही सगळं आहे ते माझं आहे असा लोभ निर्माण झाला. कारण त्याचा श्रीकृष्णावर विश्वास नव्हता, तो अत्यंत दुष्ट होता. मग त्याची श्रद्धा किंवा भक्ती नव्हती श्रीकृष्णाविषयी, किंवा त्यांना श्रीकृष्णावर प्रेम नव्हतं. मग त्याला काय वाटलं, की हे सगळं माझं आहे. आणि त्यामुळे त्याला लोभ निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने काय झालं, मग युद्धामध्ये आपण पाहिलं की दुर्योधनाचा नाश झाला, त्याचा वध केला भीमांनी. आणि अशा पद्धतीने त्यांचं पतन झालं. आता आपण पुढे बघू. म्हणजे काय, की आपण काय करतो, चार दोष असतात आपल्यामध्ये. आणि त्यामुळे काय करतो, आपण ह्या सगळ्या अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपलं पतन होतं. म्हणजे काय, आपण नरकात तरी ढकलले जाऊ किंवा पशु योनीमध्ये जाऊ. त्या कोणत्या, आपण अशा चुका करतो, काम, क्रोध आणि लोभाच्या आहारी जाऊन. आपण अभ्यासलं उदाहरणातून. आपली इंद्रिय असतात ती अपूर्ण असतात. श्रीकृष्ण कसे तर सर्वोच्च असे शक्तिमान असे भगवान आहेत किंवा सहा ऐश्वर्याने युक्त आहेत. त्यांचे इंद्रिय पण आध्यात्मिक आहेत आणि शरीरही आध्यात्मिक आहे. पण आपलं शरीर भौतिक आहे, आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. पण आपल्याला काय वाटतं, आपण सर्व शक्तिशाली आहोत, आपण सर्व ज्ञानाने परिपूर्ण असे आहोत. आणि आपण सगळं काही करू शकतो. या तलावर जे काही दिसतं ते सगळं आपण निर्माण करू शकतो. आपल्या मनुष्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, मनुष्यांच्या वेगवेगळ्या निर्माण केलेल्या कौशल्यामुळे हे सगळं निर्माण झालंय असं वाटतं. आणि आपल्याला भ्रम काय असतो, की मी
मी म्हणजे शरीर आहे आणि आपण ह्या शरीराला सजवत बसतो, शरीराला सुंदर करत बसतो, शरीराला बल कसं मिळेल, अशी शक्ती कशी मिळेल असे प्रयत्न करतो. आणि काय करतो आपण, तर या शरीरात बरेच वेगवेगळे उपभोग घ्यायचे प्रयत्न करतो, इंद्रियांची तृप्ती करायची प्रयत्न करतो. पण आपण कोण आहोत? आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग आपण हे विसरून जातो, ह्या भ्रमातच राहतो की मी म्हणजे एक शरीर आहे. मग आपण अजून काय करतो आपण, तर अजून कोणती चूक करतो, तर आपण इतरांना फसवतो. म्हणजे आपण काय करतो, खोटे बोलतो आपली प्रतिमा जपण्यासाठी. मग आपण आपल्याला इतरांकडून आदर मिळण्यासाठी आपण इतरांना स्वतःविषयी एखादी गोष्ट मोठी करून सांगतो. मग अशा ज्या इतरांना फसवण्याच्या किंवा चुकीच्या गोष्टी करतो. मग ह्या सगळ्यामुळे काय होतं, ह्या 4 गोष्टींमुळे काय होतं, आपलं पतन होतं. म्हणजे आपण काय होतो, आध्यात्मिक मार्गांपासून किंवा श्रीकृष्णांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे, की जो भक्ती मार्ग सांगितलाय, तर यापासून आपण दूर जातो आणि मग काय होतं, आपलं पतन होतं. आता आपण पुढे बघू. हा, मग प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे असुर आले. मग आपण पाहूया की सत्ययुगामध्ये वराह देव आले, की जे श्रीकृष्णांचे अवतार होते. मग त्यांच्यामध्ये दैवी गुण होते, म्हणजे ते देव होते. आणि दानव म्हणजे असुर किंवा राक्षस, ते कोण होते, ते हिरण्याक्ष. पण ते कुठे होते, वेगवेगळ्या भिन्न भिन्न ग्रहावर होते. म्हणजे ते वेगळ्या ग्रहावर होते हिरण्याक्ष, आणि देव वेगळ्या ग्रहावर होते. हो ना. तर तसं श्रीराम कुठे होते, तर वेगळ्या देशात होते. म्हणजे श्रीराम वेगळ्या भूमीत होते, म्हणजे अयोध्येमध्ये होते श्रीराम, किंवा वनवासात असताना ते दंडकारण्यात होते. आणि रावण कुठे होते, तर लंकेमध्ये होते. किंवा वराहदेव कुठे होते, तर ते कुठून आले, तर श्रीकृष्ण कुठून आले, कृष्ण लोकातून आले. आणि वराहदेव कुठे होते, तर क्षीरोदक्षाही जो समुद्र आहे त्याच्या तळाशी होते. तसं हिरण्याक्ष कुठे होता, तर तो वेगळ्या ग्रहावर होता, तिथून दूरच्या ग्रहावर होता. तिथून तो त्यांना शोधत त्या समुद्राच्या तळाशी गेला, असं भागवतम मध्ये उल्लेख आहे. मग पांडव कुठे होते, तर पांडव हे दैवी गुणांचे होते. आणि कौरव कसे होते, तर असुरी किंवा दानव गुणांचे होते. म्हणजे आपण इथे दैवी गुण आणि दानव हे सुद्धा अभ्यासतो आहोत. तर मग पांडव आणि कौरव कुठे होते, तर एकाच कुटुंबात होते. तर असं प्रत्येक युगानुसार, म्हणजे द्वापार युगामध्ये पांडव आणि कौरव एकाच कुटुंबात आले. आणि कलियुगामध्ये काय झालं, तर हे जे सगळे चांगले गुण आहेत आपल्यामधले, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता, परोपकारी वृत्ती, सदाचारी वृत्ती, हे सगळे गुण, दैवी गुण आपल्यामध्ये आहेतच. आणि आपल्यामध्ये दानव किंवा राक्षस कोण आहेत, तर राग, लोभ, मत्सर, काम, वासना, आपण जे अभ्यासले हे सगळे हे आहेत. म्हणजे काय, एका समान व्यक्ती, म्हणजे एकाच शरीरामध्ये हे दैवी गुण पण आहेत आणि दानव आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ह्या हे सगळी जी परिवर्तन आहेत ती होत गेली, हे आपण अभ्यासलं. मग यातून आपण काय समजून घ्यायचं, तर आताच्या कलियुगामध्ये आपल्यामध्ये असुरी वृत्ती पण आहेत आणि दैवी वृत्ती पण आहेत. मग आपण काय करायचं, हे आपण बघूया. पुढची स्लाइड. हा, मग हे चित्रांच्या माध्यमातून अभ्यासला आपण, की वराहदेवांनी मग हिरण्याक्षांशी युद्ध केलं, ते वेगवेगळ्या ग्रहावर होते, आणि अशा प्रकारे त्या असुराचा वध केला. पुढची स्लाइड. हा, रावणाचा सुद्धा रामांनी वध केला, आणि अशा पद्धतीने असुरी प्रवृत्तीचा त्यांनी नाश केला. मग ते सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये होते. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा, हे तर कौरव आणि पांडव होते. मग हे द्वापार युगामध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे युद्ध झालं. मग ते युद्धामध्ये एकाच कुटुंबातले होते. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये द्वापार युगामध्ये काय झालं, एकाच कुटुंबामध्ये दैवी गुण आणि दानवी गुण आले, असं यातून आपण बोध घ्यायचा आहे. मग आता पुढे काय बघूया आपण.
हा, मग कलियुगामध्ये काय झालं, हे एकाच व्यक्तीमध्ये आले की दैवी गुण आणि असुरी गुण आहेत हे एकाच व्यक्तीमध्ये आले. म्हणजे एकाच वेळी आपल्याला खूप आनंद वाटतो तर अचानक आपण दुःखी पण होतो. म्हणजे एकाच वेळी आपल्याला खूप वाईट गोष्ट करावीशी वाटेल तर एखादं चांगलं परोपकारी कार्य पण करावं वाटेल. म्हणजे असं सगळं एकाच ठिकाणी असतं. मग आपण काय करायचं, आपला जो आपल्यामध्ये हे जे दोन वृत्ती आहेत त्यापैकी आपण दैवी गुण कसे आपल्याला आत्मसात करता येतील हे प्रयत्न करायचे. आता आपण पुढची साईड. हा, मग ह्यासाठी काय करायचं, आपला हा जो मुखवटा आहे, आपण खोटी प्रतिष्ठा, खोटा अहंकार जपतो, आपल्याला अभिमान असतो आपल्या सगळ्या गोष्टींचा, कसं सौंदर्य आहे माझ्याकडे, कसं धन आहे माझ्याकडे, कशी बुद्धिमत्ता आहे, ह्या सगळा सगळा मुखवटा मुखवटा आपण काढून टाकायचा. आणि हे सगळं कोणामुळे आहे, तर श्रीकृष्णांच्या दयेमुळे, श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मला मिळालंय असा आपण विचार करायचा. आणि मग श्रीकृष्णांना शरण जायचं, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि त्यांची भक्ती करायचा आपण प्रयत्न करायचा. तर आपण पुढे बघू. हा, मग आपण विश्वास कुठे ठेवतो, तर गुगलमध्ये जे लिहिलेलं असतं, आजकाल मोबाईलमुळे आपल्याला गुगल लगेच ओपन होतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, तिथे जे लिहिलेलं असतं ते. मग आणि आपण देवावर विश्वास ठेवत नाही तर कशावर विश्वास ठेवतो, तर आपण अशा गुगल किंवा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो की जिथं माणसाने लिहिलेलं असतं. पण आपली जी शास्त्र आहेत किंवा वेगवेगळे पवित्र ग्रंथ आहेत हे कोणामुळे आहेत, आपले वेद कोणामुळे, तर ते श्रीकृष्णांनी स्वतः लिहिलेले आहेत किंवा गुरुशिष्य परंपरेतून श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान ग्रंथांच्या स्वरूपात किंवा श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये आपल्यापर्यंत येत राहिलंय. मग हे जे ज्ञान आहे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही तर आपण अशा दोन्ही वृत्ती एकत्र असलेल्या माणसानं लिहिलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवतो, म्हणजे गुगलवर विश्वास ठेवतो. आणि मग काय होतं, ते चुकीचं पण असू शकतं, फसवं पण असू शकतं, खोटी पण माहिती असू शकतं आणि आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो पण आपण देवावर विश्वास ठेवत नाही. आपण श्रीकृष्णावर आत्ताच्या कलियुगामध्ये विश्वास ठेवत नाही. म्हणजे हे कोण करतात, तर असं अशा कृती राक्षसी किंवा असुरी वृत्ती करतात आपल्यातल्या. मग आपण काय करायचं, तर आपल्यामध्ये दैवी गुण आणायचे आणि दैवी गुण बाळगायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, ते विकसित करण्यासाठी प्रयत्न आपण कसे करू, तर श्रीकृष्णांना शरण जायचं. श्रीकृष्ण म्हणजे सर्वोच्च नियंत्रक, सर्वश्रेष्ठ असे भगवान आहेत हा विश्वास ठेवायचा, त्यांच्याविषयी पूर्ण श्रद्धा ठेवायची आणि श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आपण जप सुरू करायचा. मग आपल्याला नक्की कळणार की श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेत आणि ते परमात्मा स्वरूपात राहून आपल्या प्रत्येक कर्माची, आपण करणाऱ्या प्रत्येक कर्माची काळजी घेतात आणि आपल्याकडून प्रत्येक कर्म भक्तियुक्त कसं होईल हे सगळं सगळं ते पाहतात. हे आपल्याला त्यावेळेला मग कळू लागतं. म्हणजेच काय, आपण श्रीकृष्णांची कृपा संपादन करायला लागतो आणि अशा प्रकारे मग श्रीकृष्णांच्या आनंदासाठी प्रत्येक कर्म आपलं व्हायला लागतं आणि अशा प्रेममयी भक्तिमयी सेवेतून आपण श्रीकृष्णांच्या गोलोक वृंदावन पर्यंत त्यांच्याकडे पोहोचू शकतो. आपण पुढची स्लाइड बघू. हा, मग आपण काय करतो की आपल्या मनात जो विचार येतो त्यानुसार आपण बोलतो, व त्यानुसार आपण कृती करतो आणि त्यानुसार काय होतं, ह्या कृती वारंवार झाल्या की आपल्याला सवयी लागतात आणि मग आपली ज्या सवयी असतात त्यानुसारच आपल्या गुणांनुसार आपलं चरित्र चांगलं आहे की वाईट आहे हे ओळखलं जातं. मग यासाठी काय करायचं आपण, तर तर आपण काय करायचं, तर आपण जर सगळे चांगले विचार केले, म्हणजे काय, आपल्या मनात चांगले विचार कधी येतील, तेव्हा आपण श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये, म्हणजे गोईंग गुड आणि गोईंग गुड इन आणि गोईंग गुड आउट असं आपण राहिलो. म्हणजेच काय, की आपण सगळ्या श्रीकृष्णांच्या विषयी चिंतन केलं, त्यांच्या विचारात राहिलो, त्यांच्या कथा ऐकल्या, त्यांचे पवित्र ग्रंथांचं श्रवण केलं आणि आपण सतत भक्तांचा संग केला, श्रीकृष्णांचा संग केला, म्हणजेच काय, त्यांच्या पवित्र नामाचा जप केला, तर सगळ्या कृती आपल्या बदलणार आहेत की नाही, हे चक्र बदलणार की नाही. आपल्या सगळ्या सेवा कशा होणार, श्रीकृष्णांना अर्पण होणार, प्रत्येक कृती त्यांच्या आनंदासाठी होणार. मग आपल्यामध्ये सदाचारच निर्माण होईल, चांगल्या सवयी येणार. आपण मग त्यामुळे काय होईल, आपण चांगले चरित्रवान म्हणून ओळखले जाऊ. यासाठी काय करायचं, आपण आधी आपले विचार बदलायचे.
मग आपली कृती बदलते आणि कृती बदलली की काय होतं, आपली प्रवृत्ती म्हणजे वृत्ती बदलते आणि वृत्ती बदलली काय काय होतं, आपलं चरित्र बदलतं. म्हणजेच काय, की आपण अशा पद्धतीने प्रत्येक कर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे बघू. ह्यासाठी आपण काय करायचं, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा आणि आपल्यामधले जे कंस, शिशुपाल असे जे राक्षस आहेत त्यांना बाहेर घालवून द्यायचं. आणि ह्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय आहे, तर आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा रोज नियमित जप सुरू करायचा. आता आपण पुढे बघूया. हा, मग श्रीकृष्णांनी कसं कालियाचं मर्दन केलं, अशा पद्धतीने हे वेगवेगळे असुर आपल्याला श्रीकृष्णांच्या पवित्र नावाचा आपण जप केला की ह्या सगळ्या आपल्यामधल्या या असुरांना नष्ट करून टाकतील, त्यांना घालवून देतील. कारण जेव्हा आपण नामाचा जप करतो तेव्हा श्रीकृष्णांशी संग करतो, त्यांच्या सोबत असतो आपण आणि आपल्यामध्ये त्यांच्यासारखेच सगळे गुण आपल्यामध्ये निर्माण होतील. कारण आपण गुणांनी समान आहोत, श्रीकृष्णांचे अंश आहोत जीवात्मक. मग त्यांचे सगळे चांगले गुण आपल्यामध्ये नक्की निर्माण होणार आहेत. मग असे दैवी चांगले गुण येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. आता आपण पुढे बघू. संपल्या का? हा हा, मग इथे या चित्रात हेच दाखवलं. आता वेगवेगळ्या ज्या समस्या असतात ह्या भौतिक जगामध्ये, तर ह्या कशामुळे असतात, तर आपण इंद्रिय तृप्तीच्या पाठी लागलेलो असतो किंवा काम, क्रोध, लोभ ह्या ज्या इंद्रियांचे विषय आहे, ह्यामध्ये गर्क असतो. मग आपली अवस्था जसं अर्जुनाची युद्धभूमीवर झाली अशी होते, की ह्या सगळ्या भौतिक जंजाळात अडकून आपण आपण गोंधळून जातो, आपली बुद्धी गोंधळून जाते, की मग आपल्याला काय करावं कळत नाही. नेमकं हे करू की ते कर्म करू, म्हणजे कोणतं करू असं होतं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, की आपण आपलं प्रत्येक कर्म भक्तियुक्त करायला पाहिजे. आणि हे भक्तियुक्त कर्म होण्यासाठी आपला पहिला टप्पा काय असेल, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल, की आपलं जे योग्य आहे आणि जे शास्त्रांद्वारे वेदांद्वारे योग्य आहे असं भक्तियुक्त कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण होणारं कर्म होईल. आणि मग काय होईल, की आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होऊन आपण ह्या सगळ्या समस्यांमधून आपली सुटका होईल. म्हणजे काय, की ह्या जीवनमुक्तीच्या चक्रातून आपण मुक्त होऊ आणि आपण गोलोक वृंदावन पोहोचू. म्हणजेच अर्जुनाचं अवस्था कशी झाली होती, तर त्याला युद्धभूमीवर हे सगळे जे त्याचे आप्तेष्ट हे सगळे जे होते गुरु, ह्यांची हत्या कशी करू असं वाटलं होतं. मग काय झालं होतं, की ह्या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये तो अधीन झाला होता. पण जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितलंय, की एक क्षत्रिय म्हणून तुझं काय आहे, तर तुझ्यामध्ये दैवी गुण कोणते आहेत, तर क्षत्रिय म्हणून तू लढलं पाहिजे, हा दैवी गुण आहे तुझ्यातला. मग हा दैवी गुणानुसार तू उठ आणि युद्धाला उभे राहा आणि ते तुझं कर्तव्य आहे, ते तू कर, म्हणजेच तो तुझा दैवी गुण आहे. आणि असं जेव्हा श्रीकृष्ण सांगतात त्यावेळेला अर्जुन युद्ध करतो, त्यांनी सांगितलेल्या वचनांचं पालन करतो आणि त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रत्येक कृती करतो. मग तसंच आपण काय करायचं, ह्या कलियुगामध्ये ह्या सगळ्या असुरांशी लढायचं म्हणजे काय करायचं, अर्जुनासारखं लढायला उभं राहायचं म्हणजे काय करायचं, तर आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. आणि त्यामुळे काय होईल, श्रीकृष्णच हे सगळे असुर आहेत आपल्या मधले, ते त्यांचा नाश करून टाकतील आणि अशा पद्धतीने आपल्यामध्ये सुद्धा दैवी गुण सगळे विकसित होतील. मग आपण आजपासून काय करायचं, यासाठी जप करायचा. मग आपण करायचं ना सगळ्यांनी. कोण कोण आहे इकडे? रुद्र, अनुष्का, प्रिया, सोहम, आपण करूया ना जप? कोण कोण करताय जप? मग आपण जप केल्यामुळे काय
आपण आनंदी राहणार आणि श्रीकृष्णांनाही आनंदी ठेवणार आणि अशा पद्धतीने आपण गोलोक वृंदावन पोहोचणार. आपल्याला भगवत धामाची प्राप्त होणार. आता कोणाला काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? आपण जे जे काही अभ्यासलं, कोणाला शंका किंवा प्रश्न आहे? माताजी, बहुतेक कोणाला शंका नाहीये असं वाटतंय. शांतच सगळे. काही व्हिडिओ दाखवायचे आपण?